साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 2 महिने पूर्ण. हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार. सरपंच हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण तरी एक आरोपी अजूनही मोकाट. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू. आमदार सुरेश धस यांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अजूनही अटक करू शकली नाहीत. संजय राऊत यांची प्रशासनावर टीका. बीडमध्ये जाऊन मुख्यमंत्री हारतुरे स्वीकारतायत ही त्यांची मिलीभगत. राऊतांचा आरोप. जोपर्यंत विष्णू चाटेच्या मोबाईलचा सीडीआर तपासला जाणार नाही तोपर्यंत त्याचा गुन्ह्यातला रोल समजू शकणार नाही. संदीप क्षीरसागर यांचा आरोप. पुण्यामध्ये वाल्मिक कराडला कोणी ऍडमिट केलं ते तपासा. क्षीरसागर यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकीय दबावामुळे कारवाई योग्य दिशेने होत नाहीये. अंजली दमानिया यांचा आरोप. धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत तपासाला दिशा मिळणार नाही. दमानियांचं वक्तव्य. संतोष देशमुखांच्या हत्येवरून अंबादास दानवेंची एक पोस्ट. सरकारवरती निशाणा. धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार की तेवढी ताकद मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. दानवेंचा सवाल. संतोष देशमुख हत्येतील आरोपी अद्यापही फरार. त्यांचा मोबाईल सापडेना. जरांगेंकडून तपासावरती संशय व्यक्त. आरोपींना धनंजय मुंडेंनी लपून ठेवलंय का? जरांगेंचा सवाल. आम्हाला पोलिसांवरती आधी विश्वास नव्हता, मात्र त्यांचं काम ज्या पद्धतीनं सुरू आहे त्यावरून असं वाटतंय की लवकरात लवकर सगळ्याच आरोपींना ते पकडतील. वैभवी देशमुखची प्रतिक्रिया. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी सीआयडी मार्फत करावा. महादेव मुंडेंच्या पत्नीची बीड पोलीस अधीक्षकांकडे मागणी. 3 दिवसांची पोलिसांना मुदत देणार आणि त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक. थेट रस्त्यावरची लढाई सुरू करण्याची जरांगेंची घोषणा. 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात. जालन्यामध्ये वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर. मनोज जरांगेंच्या मेव्हण्यासह 9 वाळू माफियांवरती तडीपारीची कारवाई. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये 1 पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचारी निलंबित. काल नाशिकमध्ये परभणी ते मुंबई लॉंग मार्चला स्थगिती. मात्र आंदोलकांनी आपल्या 15 मागण्यांसाठी दिला महिनाभराचा वेळ. घृष्णेश्वर मंदिराच्या कळसाचं काम सुरू. 6-7 महिन्यांपासून कळस वाकडा झाल्याची तक्रार. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. वाहतूक पोलिसांकडून बीड शहरातील 200 ऑटो रिक्षा जप्त. बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून 200 ऑटो रिक्षा जप्त केल्या. तसंच कर्णकर्कश आवाजाच्या बुलेट्सवरही कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील लासूरगावच्या पीएमश्री जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी गगन भरारी. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विमानाने प्रवास करत हैदराबादच्या सफरीचा घेतला आनंद. गोलीच्या दांडेगाव शिवारामध्ये तोडणीला आलेला ऊस पूर्णपणे जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. राजन साळवींच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला. 13 फेब्रुवारीला दुपारी ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. शिंदेंना कोणी विचारत नसल्यानं फोडाफोडीचं राजकारण सुरू. खासदार संजय जाधव यांची टीका. शेवटपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार. संजय जाधव यांचा निर्धार. अमित शहा एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन कधी करतात ते कळणार पण नाही. खासदार संजय राऊत यांचा घणाघात. मुख्यमंत्री विजय पाहून डिप्रेस झाले. राऊतांची टीका. राजन साळवींच्या जवळचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येतात, त्यामुळे एकनाथ शिंदे सर्वांना विश्वासात घेऊन साळवींना पक्षामध्ये घेतील. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्या तात्काळ सील करा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सूचना. शेतकऱ्यांच्या संदर्भात तडजोड करणार नाही. कोकाटेंचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे ऍक्शन मोडवर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यातील शुभदीप निवासस्थानाला सजावट. शिंदेंनी कुटुंबियांसोबत केक कापून साजरा केला वाढदिवस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये शिंदेंच्या हस्ते दिव्यांगांना सायकलचं वाटप. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ऋणानुबंध कार्यक्रमाचं आयोजन.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये 3 दिवसांपासून आनंदोत्सव साजरा. मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. यावेळी एकनाथ तू लोकनाथ तू या गाण्याचंही लॉन्चिंग करण्यात येणार. ठाण्यामध्ये स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाला गायिका आशा भोसलेंचीही उपस्थिती. यंदा कार्यक्रमाचं 3रं वर्ष. ठाण्यातल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्ट. दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी घेतली शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबियांची भेट. खारघरमध्ये हेल्मेट डोक्यामध्ये घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. मुंबईमध्ये वरिष्ठ पोलिसांचा तुटवडा भासण्याची शक्यता. मॅटकडून बदल्यांचे आदेश जारी. मुंबई हायकोर्टाकडून 100हून अधिक पोलिसांच्या बदल्यांवरती शिक्कामोर्तब. मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. विमानतळाच्या धावपट्टीच्या जवळ आढळला संशयास्पद ड्रोन. परवा रात्री ड्रोन आढळल्यानं विमानतळ परिसरामध्ये खळबळ. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी लखनौमध्ये एमडी ड्रग्सच्या विरोधामध्ये कारवाई केली. 5 किलो 500 ग्रॅम एमडी ड्रग्स केलं जप्त. डोंबिवलीमध्ये जेवण खाली पडलं म्हणून कामगाराची हत्या. पोलिसांकडून आरोपीला अटक. माघी गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करू न दिल्यानं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि मूर्तिकारांमध्ये संताप. तातडीनं सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन करू देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुलुंडमधल्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलामध्ये मॅरेथॉनचं आयोजन. सर्वसामान्य नागरिकांसह 250 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग. मॅरेथॉनच्या माध्यमातून मुलुंड महोत्सवाचा समारोप. विशाळगडावरील अतिक्रमण 30 दिवसांमध्ये काढा. पुरातत्व विभागाचे विशाळगडावरील 23 जणांना आदेश. 3 ते 4 महिन्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित. पुण्यात वाहतूक पोलिसांवरती दगडानं हल्ला करणारा आरोपी अटकेत. मोबाईलवरती बोलत गाडी चालवत असल्यानं वाहतूक पोलिसांना आरोपीला रोखल्याच्या रागातून आरोपीकडून दगडानं हल्ला. साताऱ्याच्या कोंडवे गोळीबार प्रकरणामधील संशयित आरोपीचं घर अज्ञातांकडून पेटवण्याचा प्रयत्न. या घटनेनंतर पुन्हा एकदा परिसरात भीतीचं वातावरण. जकातवाडी परिसरात जमिनीच्या वादातून 2 गटातील राड्यानंतर पोलीस बंदोबस्त. पुण्यामध्ये पुन्हा ब्रँडेड कंपनीच्या डुप्लिकेट शर्टची विक्री. US पोलो कंपनीच्या नावाखाली विकले कपडे. पोलिसांकडून 4,08,500 रुपयांचे एकूण 817 शर्ट जप्त. सांगलीमध्ये शेअर मार्केटमधून जादा परताव्याचा आमिष देत दोघांची फसवणूक. तब्बल 1,32 लाखांचा दोघांना गंडा. तिघांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये वसतिगृहातून बाहेरून पिझ्झा मागवल्यानं विद्यार्थिनीवरती कारवाई. या प्रकरणामध्ये पालकांकडून संताप व्यक्त. तर नियमांचं पालन करण्याची नोटीस पाठवली. इतर कोणतीही कारवाई केली नसल्याचा वसतिगृहाकडून खुलासा. सांगलीमधल्या जत तालुक्यातील करजगी बालिका अत्याचार प्रकरणामध्ये 15 दिवसात दोषारोप पत्र दाखल केलं जाणार. महिला आयोगाची माहिती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून घटनेचा आढावा. साताऱ्याच्या दहिवडीमध्ये किराणा दुकानाला आग. आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक. चंद्रपूरमधील आनंदवन मित्र मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस. रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ. अनुदान 2200 रुपयांवरून 6,000 करण्याची फडणवीसांची घोषणा. बच्चू कडूंच्या अडचणीमध्ये वाढ. बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्यासंदर्भातली याचिका. याचिकेवरून विभागीय सहनिबंधकांचे अध्यक्ष बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्यासंदर्भात नोटीस. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 6 महिन्यांमध्ये घ्या. मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश. दुर्बल घटकाच्या आरक्षणासाठी दाखल केलेली याचिका 9 वर्षांनंतर निकाली. बुलढाण्यामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या त्रिशूल शस्त्र दीक्षा समारंभ संपन्न. 2000 कार्यकर्त्यांच्या शस्त्रांचं वाटप. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचं पथसंचलन.
चंद्रपूरच्या दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा 18वा दिवस। आंदोलनामध्ये चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी। नागपूरमध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरण, आरोपीनं मृतदेहावरही बलात्कार केल्याची माहिती। विवाहित प्रेयसीनं शारीरिक संबंधाला नकार दिल्यानं प्रियकरानं केली होती हत्या। नागपूरच्या नंदनवन पोलिसांकडून शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्याला आरोपीला अटक। शाळेसमोरच्या दुकानामध्ये बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत होता। नागपूरमध्ये 3 कारतुसा आणि 3 चाकू घेऊन फिरणाऱ्या पानठेला चालकाला अटक। आरोपीकडून 1,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। वर्ध्याच्या आर्वीमध्ये 12 दुकानांचं शटर तोडून चोरी, लाखोंची रक्कम चोरट्यांकडून लंपास। गोंदियातील जंगलाचा भाग असलेल्या मगरडोहकडे जाणारी भंडारा आगाराची बस घाटात पडली। गंधाड जंगलामध्ये 72 प्रवाशांचा पायी प्रवास, बसला धक्काही द्यावा लागला। 6 फेब्रुवारीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल। बुलढाण्यातली चिखली मार्गावरती मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 तरुणांना एसटीची धडक। अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते नाशिकमध्ये वारकरी भवनाचं लोकार्पण। नाशिकमधील पहिलं वारकरी भवन आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकारानं उभारलं गेलंय। अहिल्यानगरमध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन। भाजपचे नेते सुजय विखेंचा मैं हूं डॉन या गाण्यावरती ठेका। अहिल्यानगरमध्ये महाविद्यालयातील प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ। आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत प्राचार्यानं केला अत्याचार। धुळ्यातील आंबेगाव परिसरामध्ये गांजाच्या शेतीवरती कारवाई। जवळपास 3 एकरवरती गांजाची लागवड करण्यात आली होती। नंदुरबारच्या दळगावमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याचा गैरकारभार। 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावरती फेकल्याची घटना। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार सुभाष बने शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात, 3 जण गंभीर जखमी। जखमींवरती MGM रुग्णालयात उपचार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।